निवडणुकीमध्ये काही सकारात्मक निर्णय होतील आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत नरेंद्रजी दराडे यांचा विजयाचा मार्ग सुखकर होईल यासाठी पुन्हा एकदा मी गिरीश भाऊंकडे आलेलो आहे. पण जे उमेदवार आहेत गोकुळ गीते ते सध्या पेठ तालुक्यात प्रचार करतायत, ते काही तुमच्या साधला प्रतिसाद देत नाही. ठीक आहे ना, आपण गिरीश भाऊंशी ते बोलू, त्याच्यानंतर आपण ठरवू ना. मी काय सांगितलं की काल पण मी सांगितलं की आशावादी असायला काहीच हरकत नाही, त्याच्यामुळं सकारात्मक निर्णय होईल अशी खात्री आहे. त्यांचं म्हणणं आहे की लोकशाही कुठेतरी धोक्यात येते आहे, तुम्ही दबाव टाकताय, तुम्ही कोणी टाकला दबाव? माघारीसाठी प्रेम कोणी बघा, कोणी दबाव टाकलेला नाही. गणेश गीते हे देखील माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, गोकुळ गीते देखील अतिशय जवळचे मित्र आहेत. राजकारणामध्ये विनंती करणं हा दबाव होऊ शकत नाही, त्याच्यामुळं मी देखील प्रचंड संयमी आहे. त्याच्यामुळे मी आतापर्यंत संयमानं बोलतोय. कोणीही कुठं दबाव टाकलेला नाही, कुठं दबाव टाकण्याचा प्रश्नच येत नाही. ते भारतीय जनता पार्टीला मानतात किंवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून गणेश गीते साहेब काम करतात, म्हणून ही विनंती आपण करतोय. त्याच्यामुळे कुठेही दबाव टाकलेला नाही किंवा दबाव टाकण्याचा प्रश्नच नाही. तर अशा पद्धतीचा गैरसमज देखील कोणी पसरू नये की आम्ही दबाव टाकतोय. दबाव जर टाकायचा असेल तर 4-4 वेळा मिटिंगला आलो नसतो. दबाव देखील कसा टाकतात त्याचं चांगलं ज्ञान माझ्याकडे आहे. नाही ना, अजिबात नाही. जे आपण विचारलं मला दबाव नाही ना, इशारा पण नाही. आपण जे दोनदा मला प्रश्न विचारला की असं म्हटलं, ते म्हटलेत गोकुळजी की नाही हे पण मला माहिती नाही. गोकुळजी म्हणालेत की नाही माहिती नाही. तुम्ही जो मला गोकुळजींच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारला त्याचं मी उत्तर दिलं की संयमानंच मी त्यांच्याशी बोलतोय. गिरीश भाऊ देखील संयमानं बोलतात आणि शेवटी त्यांची लोकशाहीमधली इच्छा आहे की आमदार व्हायची किंवा लोकप्रतिनिधी व्हायची. ती काय चूक आहे असं काय कोण म्हणत नाही, पण दबाव अजिबातच टाकलेला नाही. आणि दबाव न टाकता कोणी दबाव टाकतोय असं देखील सांगू नये, कारण शेवटी लोकशाहीतल्या प्रक्रियेमध्ये एखाद्याला विनंती करणं हा काय 302चा गुन्हा नाही आहे. साहेब, आपल्याकडे स्पष्ट बहुमत आहे महायुतीकडे. असं असताना एका अपक्ष उमेदवारासाठी आपण एवढे दिग्गज नेते त्यांच्या म्हणजे त्यांना मागे घेण्यासाठी विनंती करता, आपल्याला नगरसेवकांवर विश्वास नाही का? नाही, नगरसेवकांवर विश्वास नाही अशातला भाग नाही. शेवटी ते भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतायत. एखादा कार्यकर्ता सर्वसामान्यातला सर्वसामान्य जरी असला तरी तो निवडणुकीच्या माध्यमातून दुरावू नये, दुखावू नये, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. इतके दिवस जर त्यांनी अतिशय चांगलं महायुतीचं काम केलंय, महायुतीसाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे, महायुतीसाठी गणेशजी असतील किंवा त्यांनी चांगल्या पद्धतीचं ज्यावेळी निवडणुका होत्या त्याच्यामध्ये देखील सक्रिय सहभाग घेतलाय. मग असे फक्त त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलाय म्हणून आमची मेजॉरिटी आहे म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं असं काही योग्य नाही. शेवटी ही लोकशाहीतली एक प्रथा परंपरा आहे की सन्मानानं एखाद्याला जर विनंती केली तर त्याचा उपयोग चांगला होतो. बघू ना, आधी मी तेच सांगितलं, आधी त्याच्या जर तरवर आपण जाऊया नको. त्याच्यामध्ये चांगलाच निर्णय होईल, कारण गोकुळजी काय मला देखील परके नाहीत आणि गिरीश भाऊंना देखील परके नाहीत. परंतु काल जसं मी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अजून 11 निवडणुका सुरू आहेत. 11. मग त्या 11 निवडणुकांमध्ये याच निवडणुकीवर चर्चा होते आणि म्हणजे ही निवडणूक किती मोठी झालेली आहे. अजून ठीक आहे, कोण कुठं प्रचार करतायत, कोण कुठं प्रचार करतात, नेते मंडळींनी अजून प्रचाराला पण सुरुवात केलेली नाही. असं असताना ही निवडणूक गाजते निकालाच्या अगोदर, याच्या बाबतीत देखील आम्हाला समाधान आहे. परंतु संयमानं आणि समन्वयानं प्रश्न सुटावा हा आमचा दोघांचाही कल आहे. तुम्ही नाशिककडेच लक्ष देत आहेत, पण जळगावकडे तुमचं फारसं लक्ष नाही. तिथे आपल्याच उमेदवारांनी बंडखोरी. माझं परभणीवर लक्ष आहे, माझं जळगाववर लक्ष आहे. माझं शिंदे साहेबांनी ज्या ज्या मतदारसंघामध्ये मला कामगिरी दिलेली आहे त्या सगळ्या मतदारसंघावर माझं लक्ष आहे. उदाहरणार्थ सोलापूर साताऱ्यामध्ये अशीच परिस्थिती होती. आमचे सहकारी महेश साठे म्हणून तिथं अपक्ष होते, सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता, तो देखील आपण फॉर्म मागे घेतला. तानाजी पाटील म्हणून सांगली साताऱ्याचे उमेदवार होते, ज्यांनी शिवसेनेतनं बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांची आपण उमेदवारी मागे घेतली. छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार साहेब उभे होते, त्यांनी स्वतःची उमेदवारी मागे घेतली. त्याच्यानंतर अजून एक मतदारसंघ आहे जिथं शिवसेनेचा होता, तिथं आम्ही उमेदवारी मागे घेतली. एवढंच नाही तर सुनेत्रा वहिनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा अर्धा तास असताना साहेबांशी एका उमेदवाराबद्दल बोलल्या आणि तो उमेदवार शरद सोनवणे जे आमचे आमदार आहेत त्यांच्याशी संबंधित होता. 5व्या मिनिटाला त्याचा फॉर्म मागे घेतला. त्याच्यामुळं शिवसेनेनं किंवा शिवसेनेच्या नेत्यांनी अशा पद्धतीची भूमिका सगळीकडे घेतलेली आहे आणि तीच भूमिका भविष्यामध्ये आम्ही जळगावमध्ये देखील घेऊ आणि हा देखील नाशिकचा प्रश्न निकाली निघेल. जळगाव आणि नाशिकच्या जागेमध्ये दोन्ही महायुतीतल्या दोन्ही पक्षांकडे आता शिंदे सेना आणि भाजप दबाव तंत्राचा वापर केला जातोय. तिकडे जळगावला तुम्ही फॉर्म भरून ठेवला, इकडे भाजपने फॉर्म भरून ठेवला, हे दबाव तंत्राचा भाग आहे असं
ते दबाव तंत्राचा भाग हे कदाचित तुमचं म्हणणं असेल, परंतु आम्ही गोकुळजींची वाट बघत होतो ना. 3 वाजेपर्यंत आम्ही गोकुळजींची वाट बघत होतो. तिथं ज्या काळे मॅडम उपस्थित, बरोबर ना, का रेश्मा काळे, त्या नाशिकमध्ये होत्या. त्यांची वाट देखील आम्ही 3 वाजेपर्यंत बघत होतो. आता ते फॉर्म टिकलेले आहेत. आता फॉर्म टिकल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की मी प्रचार केला पाहिजे आणि तो त्यांच्याकडनं प्रचार होऊ नये आणि महायुतीला कुठं दगाफटका होऊ नये यासाठी आम्ही विनंती करतो. पण प्रसाद हिरे दुसरे जे भाजपचे बंडखोर आहेत त्यांचा देखील अर्ज अजून आहे, त्यांची माघार झाली नाही, अर्ज पहिली गोष्ट असं आहे, अर्ज कोणाचाच मागे घेता येणार नाही, कारण अर्ज तिथंच राहणार आहे. हा पाठिंबा, जाहीर पाठिंबा देण्याच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि प्रसाद हिरेंबरोबर देखील पुन्हा एकदा आमचे गिरीश भाऊ बोलतील. साहेब, ह्या निवडणुकीदरम्यानच आमदार बच्चू कडू यांनी असं वक्तव्य केलं आहे की एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये नेतृत्व करतील. नाही, ठीक आहे, हा त्यांचा वैयक्तिक एक भाग झाला, परंतु बच्चू भाऊनी एक जी मागणी केलेली आहे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये, त्याच्यामध्ये एक त्याची पार्श्वभूमी आपल्याला सांगतो की बच्चू भाऊनीच या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कर्जमाफीसाठी आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या समवेत त्यांची बैठक झालेली होती. सानुग्रह अनुदानाचा विषय तिथं होता की नव्हता याच्यापेक्षा 50,000 रुपये सानुग्रह अनुदान दिलं गेलं आणि 1 लाखाची मागणी असताना 2 लाखापर्यंत आपल्याला कर्जमाफी देण्यात आली. त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे या सगळ्या बाबतीमध्ये. मी स्वतः आत्ताच, म्हणजे आता जे मी गाडीत बोलत होतो ते बच्चू भाऊ कडूंशीच बोलत होतो आणि त्यांच्या ज्या काही शंका आहेत की बाबा काही त्रुटी आहेत त्या कृषी मंत्र्यांशी बोलून आम्ही चर्चा करून दूर करू. परंतु त्यांनी मुख्यमंत्री महोदयांबद्दल आणि उपमुख्यमंत्री महोदयांबद्दल जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे ती त्यांची वैयक्तिक अपेक्षा आहे आणि म्हणून शिवसेनेचा मंत्री म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी अनेक दिवस असल्यामुळं जी शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे ही शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे झालेली आहे आणि 100% शेतकरी जे पात्र आहेत त्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे आणि सानुग्रह अनुदानासाठी जे शेतकरी पात्र आहेत त्यांना देखील हे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. पण प्रताप सरनाईक म्हणा किंवा इतरही आपले नेते म्हणतायत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे. हे स्वाभाविक आहे ना, उच्च पदावर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी बसलं पाहिजे ही माझी पण इच्छा आहे. मग ते मुख्यमंत्री पद आपलं उच्च पद आहे, तर त्याच्यामुळे जशी भाजपाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असते की देवेंद्रजींनी मोठ्या पदावर बसलं पाहिजे, मुख्यमंत्री झालं पाहिजे, तसं मी देखील शिवसैनिक म्हणून देखील माझी इच्छा आहे ना की माननीय एकनाथ शिंदे साहेब हे सगळ्यात मोठ्या पदावर बसले पाहिजेत. त्याच्यामध्ये वावगं असण्याचं काय कारण आहे. परंतु लोकशाहीमध्ये जे काही निर्णय झालेले आहेत त्याच्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे. पण आशिष शेलारांना रुसलेलं दिसत नाही. ते म्हणतात की शिवसेनेनं नियंत्रण ठेवावं बच्चू कडूंवर आणि जे गैरसमज आहेत त्यावर एकनाथ शिंदेनी भाष्य करावं. नाही, मी काय सांगितलं की स्वतः मी या संदर्भामध्ये शिंदे साहेबांशी देखील चर्चा केली, मुख्यमंत्री मोदयांशी देखील आता अर्ध्या तासापूर्वी चर्चा केली आणि त्या दोघांशी बोलून बच्चू भाऊंना ज्या काही सूचना करायच्या होत्या, ज्या काही गोष्टीच्या विनंती करायच्या होत्या, मी स्वतः शिंदे साहेबांनी सांगितल्यामुळं त्यांना त्या विनंत्या केलेल्या आहेत. नाशिकच्या बंडखोरीवर उदय सामंतांचा माध्यमांशी संवाद गोकुळ गीतेंनी अजूनही माघार घेतली नाही, त्यामुळे गोकुळ गीतेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असं सुद्धा सामंत यांनी म्हटलंय. राजकारणामध्ये विनंती करणं या दबाव टाकणं असं म्हणत नाहीत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर उदय सामंत हे गिरीश महाजनांची भेट घेण्यासाठी गेले.